ठाकरेंच्या शिवसेनेचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत सध्या चांगलेच अडचणीत आलेत. विनायक राऊत आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांवर त्यांच्या सुनेनं गंभीर आरोप केलेत. विनायक राऊत यांचे चिरंजीव नगरसेवक गीतेश राऊत यांनी शारीरिक संबंध ठेवायला नकार देत आपला मानसिक छळ केला. त्यांच्या आईनं शिवीगाळ करून आपल्याला मोठा त्रास दिल्याची तक्रार विनायक राऊतांच्या सुनेनं पोलीस स्टेशनमध्ये केली आहे. तसंच मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी आपल्याला गोळ्या घ्यायला भाग पाडलं. मूल होण्यासाठी सगळे पर्याय बाजूला ठेवून IVF करण्यासाठी माझ्यावर दबाव आणल्याचे गंभीर आरोप सुद्धा विनायक राऊत यांच्या सुनेनं केलेत. आपल्याला मूत्र पाजायला लावून आपले केस काढण्याचे अघोरी उपचार केल्याचा आरोप सुनेकडून करण्यात आलाय. तिच्या या तक्रारीवरून ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांसह एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामध्ये कौटुंबिक छळासोबतच जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार सुद्धा गुन्हा दाखल केला गेलाय. तर सून गिरिजा यांच्या या सगळ्या आरोपांवर विनायक राऊत यांनी सुद्धा स्पष्टीकरण देत मागण्या मान्य होत नसल्यानं सुनेनं आपल्यावर हे आरोप केल्याचं राऊतांनी सांगितलंय. तर त्यांची सून गिरिजा राऊत यांनी सुद्धा पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली आहे. विनायक राऊत यांच्या सुनेने केलेले आरोप नक्की आहेत काय, पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत आपल्या झालेल्या छळाबद्दल त्यांनी काय सांगितलंय, त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत हे रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार आहेत. तर त्यांचा मुलगा नितेश राऊत मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 89 चे विद्यमान नगरसेवक आहेत. 3 डिसेंबर 2017ला गीतेश राऊत यांचा विवाह गिरिजा राऊत यांच्याशी झाला होता. पण लग्नाच्या वेळेपासूनच आपली मोठी फसवणूक झाल्याचा आरोप गिरिजा राऊत यांनी केलाय. लग्न जुळवताना मुंबईतल्या वाकोला इथं बंगला आणि रुनवाल सिंफली इथं आलिशान फ्लॅट असल्याचं गिरिजा यांच्या घरच्यांना सांगण्यात आलं होतं. पण लग्न झाल्यानंतर वरात वाकोला इथल्या एका झोपडपट्टीतल्या घरात गेली. त्याबाबत विचारल्यानंतर गीतेश राऊत यांनी आपल्याला धमकी दिली असा आरोप गिरिजा यांनी केलाय. तसंच लग्नानंतर आपल्यासोबत नक्की काय काय झालं हे सुद्धा त्यांनी आपल्या तक्रारीत सांगितलंय. गावी होणाऱ्या लग्नाच्या स्वागत समारंभासाठी मालवणच्या तळगाव इथं जात असताना आम्ही पालीच्या मंदिरात गणपतीच्या दर्शनासाठी थांबलो होतो. तेव्हा गीतेश गाडीतून उतरून पुढे चालायला लागला. साडी आणि अंगावर दागिने असल्यानं मला चालायला वेळ लागत होता. तेव्हा गीतेशनं तिथे सगळ्यांसमोर तुला कुठे घेऊन जायची, तुझी लायकी नाही असं बोलून गलिच्छ भाषेत मला अपमानित केलं. भांडणात प्रत्येक वेळी गीतेशनं आजूबाजूचा परिसर, भाषा, वेळ काळ, माझ्या भावना याचा कसलाही विचार न करता त्याचं मन शांत होईपर्यंत माझ्याशी वाद घातले असे धक्कादायक आरोप गिरिजा राऊत यांनी केलेत. तसंच लग्नानंतर शारीरिक संबंधांच्या बाबतीत गिरिजा राऊत यांनी गीतेश यांच्यावर गंभीर आरोप केलेत. लग्नानंतर देवदर्शनाचा कार्यक्रम झाल्यावर मी आणि गीतेश राऊत हनीमूनसाठी उटीला गेलो होतो. तिथे आम्ही 6 दिवस राहिलो. पण या 6 दिवसात गीतेश यांनी माझ्यासोबत शारीरिक संबंध न ठेवता ते माझ्यापासून लांब राहिले. तुम्ही असे का वागत आहात असं गिरिजा यांनी विचारल्यानंतर मला मेंटल कनेक्ट होणं गरजेचं आहे. शारीरिक संबंध लग्नात अजिबात महत्वाचे नाहीत. मला हनीमूनचा कंटाळा येतो असं बोलून गीतेश यांनी बायकोला टाळलं होतं. मी शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला की तो मला दूर लटत मला सांगायचा की मी नाजूक मुलगा आहे, तुला अक्कल आहे का, मला असा कसा हात लावतेस तू, मुंबईच्या घरी जवळीक साधल्यास आपण इथे कसं काही करायचं नाही, हे केलं तर आईला सगळं ऐकू जाईल. तळगाव मालवणच्या घरी जवळीक साधल्यास म्हणायचा इकडे आपण काही करू शकत नाही, मदतनीस रविदादाला सगळं ऐकू जाईल असं गीतेश मला सांगायचा असा आरोप गिरिजा राऊत यांनी तक्रारीत केलाय. यासोबतच आपण इंटरनॅशनल लोकेशन्सला जाऊनच सेक्स करू शकतो. भारतात सेक्स करायला मी कम्फर्टेबल नसल्याचं गीतेश गिरिजा यांना सांगायचा. पण आम्ही दुबई, थायलंडसह संपूर्ण जगभर फिरलो, पण तिथे सुद्धा गीतेश यांनी माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले नाहीत असं गिरिजा यांनी तक्रारीत म्हटलंय. 2018 मध्ये मी आणि गीतेश राऊत, त्यांचा मित्र मेहक नंदू आणि त्याची पत्नी प्रियंका नंदू असे ऑस्ट्रेलियाला फिरायला गेलो होतो. त्यावेळी सुद्धा गीतेश राऊत हा माझ्याजवळ आला नाही आणि मी त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला तर त्याने मला शिवीगाळ करत जबर मारहाण केली होती. त्यावेळी आमच्यात शारीरिक संबंधांवरून वाद झाले होते. तू मला हात लावशील तर विधवा होशील अशी धमकी देऊन मला मारून तो माझ्याशी भांडायला लागला. त्यावेळी त्यांनी मला उपाशी ठेवून आणि मला वाईट वागणूक देऊन प्रचंड छळ केल्याची तक्रार गिरिजा राऊत यांनी केली आहे. तसंच आपला मुलगा शारीरिक संबंधांसाठी सक्षम नाही हे लपवण्यासाठी त्यांच्या घरच्यांनी सुनेला बाहेरची बाधा असल्याचं सांगत अघोरी उपचार करायला सुरुवात केली. भांडूप इथले चुलत सासरे आबा राऊत, कुर्ल्याचा एक मुस्लिम बाबा, कोलगाव सावंतवाडी इथला फिरोज बाबा, करुड घाट राजापूर इथला काझी बाबा, नानेली कुडाळ इथला हरिश्चंद्र गाढी अशा भोंदू बाबांकडे गिरिजा यांना नेण्यात आलं. तिथे गिरिजा यांच्यावर लिंबू कापणं, काळ्या कणकेच्या बाहुल्या, टाचड्या, अंगारे धुपारे, जिवंत कोंबडा, केस उपटणे
आणि गोमूत्र प्यायला सक्ती करणं असे अघोरी आणि अमानुष प्रकार करण्यात आले. सप्टेंबर 2018 ते ऑगस्ट 2022 या कालावधीत हे सगळं सातत्यानं केलं गेलं असंही तक्रारीत गिरिजा यांनी सांगितलंय. गिरिजा राऊत यांनी आपल्या सासू श्यामल राऊत यांच्यावर आरोप करताना म्हटलंय की माझी सासू माझा नवरा घरी असताना आणि तो घरी नसताना पूर्णपणे वेगळं वागायची. प्रत्येक गोष्टीत मला टोमणे मारून माझ्या घरच्यांबद्दल घालून पाडून बोलून मला मानसिक त्रास द्यायची. आमच्या नात्यात दुरावा येण्यासाठी आणि आमच्यात क्लेश होण्यासाठी तिचा मोठा सहभाग आहे असा आरोप गिरिजा यांनी श्यामल राऊत यांच्यावर केलाय. माझा पती हा मला मासिक पाळी कधी येईल त्याची सगळी माहिती त्याच्या फोनवर नोंद करून ठेवायचा आणि माझी पुढची मासिक पाळी अमुक तारखेला येईल असं विकृतपणे सांगायचा. जेव्हा विनायक राऊत खासदार होते तेव्हा त्यांचे कोणते ना कोणते कार्यक्रम सतत चालू असायचे. त्या कार्यक्रमांना अडचण नको म्हणून माझी सासू श्यामल राऊत आणि नवरा गितेश राऊत हे मला मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घ्यायला भाग पाडायचे. त्यामुळे माझी मासिक पाळी दर महिन्याला लांबून मला त्रास होत होता. या सगळ्यामुळे माझी मानसिक अवस्था बिघडली होती. या सगळ्याला कंटाळून 2022 मध्ये आम्ही आमचे कौटुंबिक मित्र डॉक्टर अनिकेत मांद्रेकर यांच्या सल्ल्यानं मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचारासाठी गेलो. त्यावेळी त्यांनी आम्हाला दोघांनाही अँटी डिप्रेशन गोळ्या दिल्या होत्या. पण गितेश गोळ्या घेत नव्हता, कोणत्याही उपचारांना प्रतिसाद देत नव्हता. मला हायपोथायरॉइड आहे हे माहीत असून सुद्धा मला मात्र गितेशने जबरदस्ती गोळ्या घ्यायला लावल्या, ज्याने मला खूप त्रास झाला. त्यानंतर आम्ही सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर प्रकाश कोठारी यांना उपचारासाठी भेटलो. तिथेही गितेशनं कोणत्याही उपचारांना प्रतिसाद दिला नाही आणि स्वतःची मनमानी सुरूच ठेवली असंही गिरिजा यांनी तक्रारीत म्हटलंय. 2023 मध्ये मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या सांगण्यावरून आम्ही डॉक्टर नितीन पैदुंगट या स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला गेलो. आमची तपासणी करून नितीन सरांनी आम्हाला गर्भधारणेची नैसर्गिक आणि IVF पद्धत अशा दोन्ही प्रकारांवर मार्गदर्शन केलं. पण माझ्या पतीनं बाकीचे सगळे नैसर्गिक पर्याय डावलून फक्त IVF पद्धतीला होम इन्सिमिनेशनची प्रक्रिया स्वतःच घरी करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला. मी त्याला विरोध करता त्याने मला शिवीगाळ आणि दमदाटी केली. त्या सगळ्या विचित्र वागणुकीला वैतागून माझ्या पालकांनी माझे सासरे विनायक राऊत यांची भेट घेतली आणि हे सगळं त्यांच्या कानावर घातलं. त्यावर या दोघांमध्ये आजपर्यंत शारीरिक संबंध झाले नाहीत, कारण त्यांच्यात तशी वातावरण निर्मितीच झालेली नाही. मी कणकवलीला एका ठिकाणी टेस्ट ट्यूब बेबीची सगळी चौकशी करून आलोय. या दोघांना टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रियेनं आधी मूल होऊ दे, शारीरिक संबंधांच्या विषयावर हे दोघं नंतर बघतील असं सासरे विनायक राऊतांनी माझ्या पालकांना सांगितलं. सगळ्या इलाजांमध्ये माझे सासरे डॉक्टरांना भेटून जायचे, डॉक्टरांना मॅनेज करायचे आणि त्यांना पाहिजे त्याचप्रमाणे सल्ला द्यायला भाग पाडायचे. या सगळ्यावरून गितेश राऊत आणि त्यांच्या पूर्ण परिवारानं सगळ्या परिस्थितीची पूर्ण जाणीव असून मुद्दामहून आमचा घात केल्याचं आमच्या लक्षात आलं असा आरोप गिरिजा राऊत यांनी केलाय. दरम्यान सुनेनं पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या या तक्रारीनंतर रविवारी विनायक राऊत यांनी सुद्धा माध्यमांसमोर येत आपली बाजू मांडली. लग्न झाल्यानंतर गेल्या 3 वर्षांपासून गिरिजा राऊत या गितेश राऊत यांच्यासोबत राहत नाहीत. 2018 ते 2022 पर्यंत अघोरी कृत्य केल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलंय. पण या अघोरी कृत्यांवेळी त्यांचे आई वडील सुद्धा त्यांच्या सोबत होते असंही त्यांनी तक्रारीत लिहिलंय. मग तेव्हा त्यांनी तक्रार का केली नाही? 2018 ते 2022च्या दरम्यान झालेल्या या प्रकारांबद्दल त्यांनी 2026 मध्ये तक्रार का केली? त्यामुळे यामागे नक्कीच काहीतरी काळबेर आहे. या सगळ्याचं खरं कारण असं की गेल्या महिन्यात गिरिजा यांनी DVची केस फाईल केली आहे. दोन्ही कुटुंबाच्या वकिलांनी या DV मध्ये तडजोड करावी म्हणून काही बैठका घेतल्या होत्या. पहिल्या बैठकीत गिरिजा यांनी 5 करोड रुपये मागितले. 3 रूम किचन फ्लॅट विथ टेरेस अशी सुद्धा मागणी केली. त्यासोबतच ऑटोमॅटिक कार, त्या व्यतिरिक्त दरमहा खर्चाला 2 लाख रुपये मागितले. आम्ही ती मागणी मान्य केली नाही. नंतर तिने पुन्हा दिलेल्या DVच्या नोटीसमध्ये दरमहा 5 लाख रुपये तसंच कायमस्वरूपी 10 करोड रुपयांची मागणी तिने केली आहे. भावनात्मक त्रासासाठी नुकसान भरपाई म्हणून 2 कोटी रुपये अशी एकूण 12 कोटी रुपयांची मागणी गिरिजा यांच्याकडून करण्यात आली आहे. ही मागणी मान्य होणार नाही म्हणून आता त्यांनी आमच्यावर खोटे आरोप करायला सुरुवात केली आहे. हे आरोप आम्हाला मान्य नाहीत. अघोरी उपचारांच्या आरोपांचं आम्ही पूर्णपणे खंडन करतो. कोर्टात आम्ही कायदेशीर लढाई लढू आणि आम्हाला नक्की न्याय मिळेल असा विश्वास विनायक राऊत यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय. यानंतर गिरिजा राऊत यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन सगळं काही स्पष्ट केलं. प्रत्येक गोष्टीत सुरुवातीपासून त्यांनी खोटं बोलून आमची फसवणूक केली आहे. त्यांनी आधी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि लग्नानंतरचं पूर्ण चित्रच वेगळं होतं. त्यामुळे आर्थिक, मानसिक, शारीरिक, भावनात्मक दृष्ट्या माझा छळ गितेश आणि त्याच्या परिवारानं 7 वर्ष केलाय. त्यांनी माझा आणि माझ्या कुटुंबियांचा घात केलाय. पॉलिटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळं आणि गितेश सोबत चांगला संसार व्हावा यासाठी
आम्ही कधीच कुठली तक्रार केली नव्हती. आज ना उद्या परिस्थिती बदलेल आणि सगळे आनंदाने राहू अशी आम्हाला आशा होती, पण असं काहीच घडलं नाही. तसंच विनायक राऊतांनी आपण केलेल्या मागण्यांबद्दल जे सांगितलंय ते सगळं खोटं आहे. त्यांनी जे माझ्यासोबत केलंय ते लपवण्यासाठी आता ते खोटं स्टेटमेंट मीडियासमोर देत आहेत, असं गिरिजा यांनी म्हटलंय. तसंच विनायक राऊत हे त्यांची दुसरी पत्नी आणि मुलीसोबत दुसऱ्या घरात राहतात. आम्ही झोपडपट्टीतल्या घरात राहतो. लग्नाच्या आधी आम्हाला या घराबद्दल कधीच काहीही सांगितलं नव्हतं. विनायक राऊत फक्त नवरात्रीत घट बसवायच्या दिवशी आणि दसऱ्याच्या दिवशीच फक्त घरी यायचे. त्यांनी मला फोनवरून सूचना केल्या, पण त्यांनी आपल्या मुलाला काहीच सांगितलं नाही. सासरे म्हणून त्यांनी जे करायला हवं होतं ते त्यांनी केलं नाही, असाही आरोप गिरिजा राऊत यांनी पत्रकार परिषदेत केलाय. आता गिरिजा राऊत यांच्या तक्रारीनंतर ठाण्याच्या कापूरवाडी पोलीस ठाण्यात विनायक राऊत, श्यामल राऊत, गीतेश राऊत, चुलत सासरे आबा राऊत, फिरोज बाबा, काझी बाबा, हरिश्चंद्र घाडी अशा 7 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. तर लग्न जमवणारे राजेश सरफरे आणि सुरेखा सरफरे यांचाही उल्लेख FIR मध्ये करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय होणार, गिरिजा राऊत यांनी केलेल्या आरोपांबद्दल न्यायालय काय निर्णय घेणार, विनायक राऊत यांच्या अडचणी यामुळे वाढणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.